आज निघालो होतो नगर कल्याण हायवेवर असलेल्या माळशेज घाट फिरायला, कारण पावसाळ्यात तो घाट इतका सुंदर दिसतो, तो फक्त या हायवेने जाणाऱ्या प्रवाशांनाच दिसतो. फायनली सह्याद्री मध्ये घुसलो होतो, घाट पण सुरू झालता. इथं जरा जास्तच पाऊस लागला म्हणून थांबलो. खरं म्हणजे गारटलो पण होतो, कारण वातावरण बघा ना कसं नाद वाटतंय. एवढं धुकं होतं, पुढच्या गाड्या पण दिसत नव्हत्या. रस्त्यानेच एवढे धबधबे दिसत होते काय सांगू. मग आलो घाटाच्या मेन ठिकाणी बोगद्यापाशी. मग बोगद्यातून बाहेर निघालो तर काय सीन होता राव. इतकं खतरनाक आणि भारी वाटत होतं, डायरेक्ट स्वर्गात आलो काय असं वाटत होतं. मग रस्त्यातल्या एका सेफ वॉटरफॉल पाशी थांबलो, तिथे थोडा एन्जॉय केला आणि फोटो काढले. मग परत थोडा घाट उतरलो, एका ठिकाणी मकाचं कणीस घेतलं आणि तिथलाच निसर्ग बघत पावसामध्ये खात बसलो. मग असंच फिरत फिरत अजून थोडा घाट उतरलो, मग परत एक मस्त वॉटरफॉल दिसला. मग काय त्याच्यावरती जायला रस्ता होता, मग डायरेक्ट पटापटा वरती चढून आलो. जेवढं वर जाता येईल तेवढं वरती गेलो. तो वॉटरफॉल चढायच्या नादामध्ये चप्पल पण तुटली. मग खाली उतरलो, फोटो वगैरे काढले. इथून काळू वॉटरफॉलला जायचं होतं, पण घरी पण जायचं होतं. इकडेच फिरण्यात खूप टाइमपास केला म्हणून परत रिटर्न निघालो. जाता जाता पण खूपच धबधबे दिसत होते, कारण येताना धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं. एक धबधबा डायरेक्ट रस्त्यातच पडत होता, लोक त्यातून गाड्या घालत होते. मोबाईल फार पूर्ण भिजून गेला होता. जाता जाता तर इथं खूपच आभाळ क्लीन झालं होतं, म्हणून सगळं क्लिअर दिसत होतं. आपण एवढ्या उंचावर होतो, आपल्या खाली डायरेक्ट ढगच दिसत होतं. धबधबे पण असे सुंदर वाटत होते काय सांगू. तुम्ही पण एकदा तरी नक्की फिरायला आलंच पाहिजे. फक्त आल्यावर असा कचरा करू नका म्हणजे झालं. आणि कोणी कोणी माळशेज घाटातून प्रवास केलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे एका पॉइंट वर आलो तर ढग नुसतं पळतच होतं. आधी ते माणसं दिसत नव्हते, ते पण दिसायला लागले होते. निसर्ग बघायच्या नादात इकडून तिकडे माकडासारखं फिरत होतो. मग का दोन्ही चपला टाकल्या तोडून. मग मन भरल्यावर निघालो घरी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.